नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत कमी तेलकट आणि खुसखुशीत असे समोसे. खूप छान लागतात हे समोसे चवीला. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच होतात. इथे मी बनवून घेतलेत. हे बघा, अजिबात तेलकट होत नाही, छान खुसखुशीत होतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम समोसासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी 2 कप मैदा घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, 2 मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे समोसे छान खुसखुशीत होतात. हे बघा, इथे तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. शेप होल्ड करताय पिठाचा. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं घट्टच भिजवायचं आहे, जास्त पातळ भिजवायचं नाही आहे. हे बघा, ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं हे असंच सेट होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. इथे मी 1 चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं आणि बडीसोप घ्यायची आहे, 7-8 काळी मिरी घ्यायची आहे. एखाद्या मिनटं हे छानपैकी आपण रोस्ट करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरती छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजलं आहे. आता काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता समोसासाठी लागणारं फिलिंग तयार करून घेऊया. कढई गरम करायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं का 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. छान परतवून घ्यायची आहे तेलावरती. आता याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलावरती. ह्याच्यामुळे समोसाला फ्लेवर खूप छान येतो फ्रेश मसाले घातले का. आता याच्यामध्ये अर्धा कप ओले मटारचे दाणे मी उकडवून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आता याच्यात 4 मीडियम साईजचे बटाटे मी उकडवून असे मॅश करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं का याच्यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊयात. अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायची आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटासाठी आपण हे छानपैकी परतवून घेणार आहोत. गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. हलकंसं मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर घालायची आहे. मी इथे मुठभर कापलेली फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्या समोसासाठी लागणारं फिलिंग तयार झालेलं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आता हे बघा, इथे पीठ पण आपलं छानपैकी भिजलेलं आहे. पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे पीठ. आता याचं मीडियम साईजचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे झाकून ठेवणार आहोत आपण. त्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची. असं ओव्हल शेपमध्ये लाटून घेणार आहोत आपण. ज्या साईजचे आपल्याला समोसे बनवायचे आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हे बघा, आणि असं ओव्हल शेपमध्येच लाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा, इथे मी लाटून घेतलेलं आहे. आता समोसा तयार करायला घेऊया. तर हे असं मधनं कट करून घ्यायचं आहे. याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. एका लाटीमध्ये 2 समोसे तयार होतात. हे बघा, एक बाजूला ठेवायचं आहे. आता याच्या वरच्या साईडला ज्या कडा आहेत त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सील करायचं आहे. म्हणजे समोसा तेलात तळताना हे सुटत नाही. हे असा कोणाचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, असा कोण तयार करून घेतला आहे. आता याच्यामध्ये जे आपण फिलिंग तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे. 2 ते 3 चमचे फिलिंग घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी लावून घ्यायचं आहे वरच्या साईडला. हे बघा, आणि असं सील करून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं पिंच करायचं आहे म्हणजे एका लेवलला येतं आणि व्यवस्थित पॅक करता येतं. हे बघा, अशा पद्धतीने सगळे समोसे तयार करून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे समोसे बनवल्यानंतर, म्हणजे सुकत नाहीत ते. आणि बाकीचे समोसे पण याच प्रकारे आधी बनवून घ्यायचे आहेत सगळे आणि झाकून ठेवायचे आहेत. त्यानंतर सगळे समोसे एकदम फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कढईत तेल गरम करायचं आहे. तेल आधी छान गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि समोसे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरतीच समोसे आपण फ्राय करणार आहोत. सुरुवातीला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. एखाद्या मिनिटानंतर समोसा पलटी करून घ्यायचा आहे.
आणि दुसऱ्या साईडने पण छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. समोसा फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे समोसे छान खस्ता होतात वरनं. हे बघा, इथे एकसारख्या रंगावरती मी समोसे फ्राय करून घेतलेले आहेत. आता काढून घेऊयात. तेल निथळवून घ्यायचं आहे आणि समोसे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. बाकीचे समोसे पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. थोड्याशा हिरव्या मिरच्या पण फ्राय करून घ्यायच्या आहेत, छान लागतात. मस्त गरमागरम समोसे चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करायचे आहेत, एकदम छान लागतात. हे बघा, इथे आपल्याला एक तोडून दाखवते. अजिबात तेलकट होत नाहीत हे समोसे, छान खुसखुशीत होतात. तर नक्की ह्या पद्धतीने समोसा ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.